कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हीच आमुची प्रार्थना न हेच आमुचे मागणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे। वा 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 वा, किती मनापासून गुणगुणता तुम्ही। हे तुमचं आपलं काय तरी गाणं भारी आहे, पण एक नंबर गाणं आहे। हो नाही, खरंच किती सुरात गुणगुणता। काय तर नाही, तुम्ही उगाच आम्हाला हरभऱ्याच्या झाडावर चढवून ठेवत जाऊ नका। काय तर होणार कसं, तुम्ही चढवणार आम्हाला हरभऱ्याच्या झाडावर आणि त्या गाण्याच्या मॅडम धाडदिशी खाली उतरवणार। असं व्हायला नको। आपली प्रयत्नाची गाडी हळूहळू चालू दे। एक्झॅक्टली, यश प्रयत्नांनाच मिळतं ना, प्रयत्न न करता कसं मिळेल। मला तर खात्री तुम्ही खूप चांगले गायक व्हाल। तर होईल तेव्हा बघा येईल। बर, चला मी फ्रेश होते, जेवणाचं बघ। हो, थांबा जरा। काय झालं? जेवणाचं नंतर बघू। नंतर? हे बघा बघा किती वाजलेत, नंतर बघू काय? किती वाजले म्हणजे? घड्याळावर जेवणाचं ठरते काय? जेव्हा भूक लागेल तेव्हा जेवा माणसानं। आणि मी तुम्हाला काय म्हणले, तुम्ही आमच्यासाठी आता काय करायचं नाही, आम्ही तुमची सेवा करणार। चला बरं जरा, चला। कशाला? चला। हा, कसली सेवा आता? चला बसा। जेवणाचं बघायचंय खरं। हो बसा, हो बसा, बघा बसा। ऐका म्हणले काय ऐकायचं, बसा। बोला बोला। हा बोलतो, आमचं जरा एक बारीक मध्ये काम आहे तुमच्याकडं। सांगा, काय सेवा करू? अगाई ग, आमचंच आम्हाला ऐकून दाखवतोय लगेच। असं करताय होय? सेवा बिवा काय नाही, जरा एक मदत लागणार आहे तुमची। बोला ना। ऐका की, तुम्हाला जरा अन्न फॅक्टरी द्यायला जमेल का? फॅक्टरीत? मी म्हणजे मी काय करू तिकडे येऊन? कसं आहे, आता पहिल्यांदाच आपल्याकडे सगळ्या महिला कामगार आल्या बरोबर, बाकी सगळी पुरुष मंडळी आहेत फॅक्टरी। त्यामुळे आपल्याकडनं पण समजा एखादी महिला त्यांच्या संग बोलायला असेल तर बरं पडेल, असं या हिशोबाने। बरोबर आहे तुमचं, पण मी काय बोलायचं त्यांच्याशी? काय बोलायचं म्हणजे असं जरा कम्फर्टेबल करायचं। तुम्हाला माहिती आहे घ्या कसं बोलायचं। आता परवा नाही काय, ते आपल्याकडे मोर्चा घेऊन आली होती, ते भास्करची बायको, विठ्ठलची बायको, त्या बायकांसंग तुम्ही कसलं भारी बोलला, कसलं भारी समजून सांगितलं। तसंच बोलायचं जरा छान, म्हणजे कसं त्यांच्या अडचणी आपण समजून घेतल्या का होते ना। तुम्हाला ते सांगायला लागत नाही घ्या, तुम्ही ते नीट करणार। तुम्ही हाडाचे शिक्षिका आहे, म्हणजे थोडक्यात हे काय फॅमिलियर करायचं हो त्याची। काय करायचं? फॅमिलियर, बरोबर बोललोय ना? अरे वा, अगदी बरोबर। हा बरोबर, मग बरोबर। म्हणजे कसं आहे, आपण आपल्याकडनं सगळी व्यवस्था केलेली आहे त्यांच्यासाठी, पण तरी शेवटी काही अडचणी असतात त्या बायकाच सांगू शकतात ना। तसं म्हणून म्हणलं, तुम्ही जर बोलला तर त्या पण मोकळेपणाने बोलतील, आम्हाला त्या सगळ्या गोष्टी सांगू शकतील असं नाही। नाही, बरोबर आहे तुमचं। मला ना तुमचं हेच आवडतं, कुठलीही अडचण आली ना की तुम्ही असा छान मार्ग काढता त्यातून। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।